Hello everyone, welcome to all in your English lecture. Student, in the last lecture we have discussed the second incident in the lesson on saying please. And also we discussed the how the conductor who always behave with his passenger very politely. And this incident it is related about good manners. विद्यार्थ्यांनो लास्ट लेक्चरमध्ये आपण ऑन सेईंग प्लीज या लेसनमधील सेकंड इन्सिडंट पाहिला. तो इन्सिडंट होता तर एका गुड कंडक्टरबद्दल होता. अँड अजून आपण त्यामध्ये पाहिलं की तो जो कंडक्टर आहे तो त्याच्या पॅसेंजरशी कसा पोलाइटली बिहेव करतो आणि ते ॲटमॉस्फिअर कसं एकदम स्वीटली सगळीकडं जो पोलाइटनेस सगळीकडे तो निर्माण करतो हे आपण पाहिलं. सो लेट अस कंटिन्यू द रिमेनिंग पार्ट ऑफ द लेसन. Here, what struck me particularly was the ease with which he got through his work. So, at the beginning of the passage, the writer is so happy because he likes to work of a conductor, how he treat his passenger very politely. म्हणजे ह्या पॅसेजच्या बिगिनिंगलाच आपल्याला समजतं की रायटर हा त्या जो कंडक्टर आहे त्या कंडक्टरच्या त्याचा जो वर्क आहे आणि त्याचा जो पोलाइटनेस आहे तो पॅसेंजरशी कसा बिहेव करतो ह्याबद्दल लेखकाला त्याचं जे वर्क आहे ते खूप भावलेलं आपल्याला पाहायला मिळतं. इफ अ बॅड मॅनर्स आर इन्फेक्शियस सो ऑल्सो आर गुड मॅनर्स. इफ वी इन्काउंटर्स इनसिव्हिलिटी मोस्ट ऑफ अस आर ॲप्ट टू बिकम अनसिव्हिल, बट इट इज ॲन अनयुज्युअली uncouth person who can be disagreeable with a sunny people. Here, the meaning of these lines: if we come across a rude person, we also behave rudely. It means infectious. जर आपण जरी कितीही सभ्य असलो पण आपण जर एखाद्या रूढ व्यक्तीच्या म्हणजेच बॅड मॅनर्स असलेल्या व्यक्तीच्या जर आपण सहवासात आलो सो वी ऑल्सो बिहेव लाईक रूडली. बट देअर विल बी अ पर्सन who will try to suppress a decent person under his bad rights. पण काही अपवादात्मक अशा गोष्टी असतात जशा कंडक्टरसारख्या असतात की ते कोणत्याही ॲटमॉस्फिअरमध्ये राहिले तरी ते सगळीकडे पोलाइटनेसच निर्माण करतात. असे पण काही व्यक्ती आपल्या समाजामध्ये आपल्याला पाहायला मिळतात. देन इट इज विथ मॅनर्स ॲज विथ द वेदर, नथिंग क्लिअर्स अप माय स्पिरिट like a fine days, said by the John Keats. And a cheerful person descends on even a gloomiest of us with something of benediction of the fine day. So, according to writer, our manners changed like the environment. म्हणजे आपले जे मॅनर्स आहेत ते आपल्या हवामानाबद्दल किंवा वातावरणानुसार बदलतात. अकॉर्डिंग टू द पोएट किट्स, नो वन कॅन चेंज माय सोल विदाऊट अ बेटर डे. म्हणजे किड्सच्या माध्यमातून जो किड्स आहेत जे इंग्लिश पोएट आहेत त्यांच्यामध्ये नो वन कॅन चेंज माय सोल विदाऊट अ बेटर डे. म्हणजे माझं कुणीही सोल आहे जो आत्मा आहे कुणीही चेंज करू शकत नाही. अ बेटर डे म्हणजेच काय, आपल्याला जर आपल्या मनामध्ये जर ठाम इच्छा असेल की आपल्या सगळीकडं पोलाइटनेसच निर्माण करायचं असेल तर कुणीही आलं तरी आपलं सोल हा आपला चेंज करू शकत नाही किंवा आपल्या मनामध्ये आपल्या जे चाललेल्या भावना आहेत त्या बदलू शकत नाहीत. A good person can create a happiness in his life of a gloomy person. Gloomy means sad. म्हणजेच काय की तर एखादा जर व्यक्ती गुड कॅरेक्टरने असेल किंवा गुड पर्सन असेल तर तो ऑलवेज क्रिएट हॅपीनेस टू द लाईफ ऑफ अ सॅड पर्सन. म्हणजे ग्लोमियस जे पर्सन आहेत त्यांच्या लाईफमध्ये ते सतत हॅपीनेस निर्माण करण्याचे अशा व्यक्ती काय करत असतात, प्रयत्न करत असतात. जसा हा कंडक्टर द पॅसेंजरच्या लाईफमध्ये हॅपीनेस निर्माण करण्याचं जो काम करतो तशाच पद्धतीने काही अपवादात्मक असे कंडक्टरसारखे व्यक्ती असतात ते दे ऑलवेज क्रिएट हॅपीनेस इन द लाईफ ऑफ अ ग्लुमियस पर्सन. हिअर आर द सम डिफिकल्ट वर्ड्स लाईक इन्फेक्शियस. इन्फेक्शियस मीन्स स्प्रेडिंग, म्हणजेच स्प्रेड करणे किंवा पसरवणे. देन अनकुथ. अनकुथ मीन्स इम्पोलाइट, म्हणजेच काही संस्कारहीन लोक असतात त्यांच्या जर सानिध्यात जर राहिलो तर आपण तसंच रूडली बिहेव करत असतो. देन नेक्स्ट ग्लुमियस्ट, यू नो दॅट द मिनिंग ऑफ द ग्लुमियस्ट मीन्स सॅड पर्सन. आणि बेनेडिक्शन. बेनेडिक्शन मीन्स
काही आशीर्वाद किंवा ब्लेसिंग्स आपण म्हणतो. काही असे लोकं असतात की ते सतत हॅपीनेस निर्माण करण्याचा जे प्रयत्न करत असतात. दॅट काइंड्स ऑफ पर्सन दॅट इज कॉल्ड बेनेडिक्शन. ओके. देन and so it was always fine whether on the polite conductor bus. And his own civility, his conciliatory address, and good humored bearing infected his passenger. Then the writer again says that in the same way, sitting in the conductor bus is changing the atmosphere of a passenger because his good nature. His good nature was affecting on the passenger's life. His methods of working was creating happiness in the lives of all the passenger and he also happily doing his job. म्हणजे तर आपल्याला पाहायला मिळतं की हा जो कंडक्टर आहे तो सतत पॅसेंजरच्या जे पॅसेंजरला जे प्रॉब्लेम्स आहेत त्या प्रॉब्लेम्समधून बाहेर काढण्यासाठी तो सतत ॲटमॉस्फिअर जो आहे हॅपीनेस निर्माण करण्याचं आणि गुड नेचर निर्माण करण्याचं सगळीकडे तो काय करत असतो, प्रयत्न करत असतो. And his method of working is also creating the happiness to the lives of a passenger and the passenger who also happy when they travel by the bus of this conductor. ह्या कंडक्टरच्या बसमधून ज्यावेळेस हे ट्रॅव्हलिंग करत असतात त्यावेळेस त्यांना सुद्धा ह्या कंडक्टरचा बिहेवियर एवढा आवडलेला असतो की त्यामुळे ते सगळं सुखदुःख त्यांच्या मनातले विसरून ते हॅपीएस्ट असल्याला आपल्याला पाहायला मिळतात. So in lighting their spirit and he lightened his own task. His gaiety was not wasteful luxury but sound investment. म्हणजे त्याचं जे काम आहे ते लक्झरियस काम नाही, खूप मोठं असं तो काम करत नाही. फक्त त्याचं जे वर्क आहे ते एवढं तो चांगल्या माध्यमातून करत आहे. त्यामुळं ही क्रिएट ऑलवेज हॅपीनेस टू द पॅसेंजर्स लाईफ. देन द नेक्स्ट पॅराग्राफ द रायटर सेज दॅट I have missed him from my bus route of late, but I hope that only means that he has carried his sunshine on the other roads. Then the next paragraph, the writer says that I have not seen the conductor for the last few days. काही दिवसापूर्वीपासून हा जो कंडक्टर आहे हा रायटरला दिसत नाही आहे. म्हणजे त्याचा मे बी हिज बस रूट हॅज चेंज, बट इव्हन देअर ही ऑल्सो क्रिएट हॅपीनेस विथ युझिंग हिज पोलाइटनेस. रायटरला असं वाटतंय की हा जो कंडक्टर आहे आता सध्या ह्या काही दिवसापासून तो त्याचा नेहमीचा रूट आहे त्या रूटच्या बसमध्ये तो दिसत नाही. पण रायटरला वाटतं की कदाचित त्याचा रूट चेंज झाला असावा. पण ज्या ठिकाणी तो गेला असेल, ज्या रूटला तो आता सध्या काम करत असेल, ही ऑलवेज युझिंग द पोलाइटनेस अँड ऑलवेज क्रिएटिंग द हॅपीनेस अमंग द पॅसेंजर. बिकॉज there are so many sad peoples in the world who will benefit from his nature or work. अनेक लोक आपल्या आसपास असतात की ते सतत सॅड मुवमेंटमध्ये असतात किंवा प्रत्येकाला काहीतरी टेन्शन असतं. पण वेन दे ट्रॅव्हल बाय धिस कंडक्टर बस दे लॉस देअर सॅडनेस अँड दे फील हॅपी. त्यामुळे अशा पद्धतीने तो जो कंडक्टर आहे अशा लोकांमध्ये तो सतत काय करत असेल, जिथं कुठं असेल तो काय करत असेल, हॅपीनेस निर्माण करण्याचं तो काम करत असेल. इट कॅनॉट बी टू वाईडली डिफ्युज्ड इन रादर ड्रॅब वर्ल्ड अँड आय मेक नो अपॉलोजाइज फॉर रायटिंग पॅनेजिरिक ऑन an unknown bus conductor. Here the author thought that he had written this essay in order to convey the good nature of the conductor to the people. Here the word panegyric म्हणजे एखाद्याचं कौतुक करणारा जो लेसन असतो किंवा जो एसे असतो किंवा भाषण असतं, दॅट इज कॉल्ड पॅनेजेरिक. इथं रायटर आपल्याला काय सांगतात की मी हा जो एसे लिहिलेला आहे तो फक्त हा जो कंडक्टर आहे, हा कंडक्टर किती चांगलं काम करतोय, किती गुड नेचरनी तो सगळीकडं पोलाइटनेस निर्माण करण्याचं काम करतोय, हे सांगण्यासाठी मी हा पॅनेजेरिक म्हणजे हे कौतुक करण्यासाठी मी हे काय केलेलं आहे, हा एसे लिहिलेला आहे. देन द रायटर अगेन हू गिव्स वन एक्झाम्पल. इफ वर्ड्सवर्थ कुड गॅदर lesson of wisdom from the poor leech gatherer on the lonely moor, I see no reason why lesser people should not take lesson in conduct from one who shows how a very modest calling
may be dignified by good temper and kindly feeling. Here the author who again give the example of William Wordsworth, who is one of the greatest poet in English literature. He just says that the Wordsworth should learn from that leech of a barren land. So he should also learn the civility and good manners from that conductor. जसं ही लीच आपल्या सगळ्याला माहिती आहे की आपण काय म्हणतो आपण त्या लीचला, म्हणजे जे जळवा असतो. तशा पद्धतीने जळवा जो आहे की अशा बॅरन लँड म्हणजे जी ओसाड लँड असते, ओसाड जी जमीन असते, त्याला मशागत करण्याचं जसं ते काम करतो, तशा पद्धतीने आपण काय केलं पाहिजे, लोकांमध्ये सिव्हिलिटी निर्माण केली पाहिजे, गुड मॅनर्स निर्माण केले पाहिजे. जसा हा कंडक्टर करत आहे की सगळीकडे हॅपीनेस निर्माण करतोय, सगळीकडे शिष्टाचार निर्माण करतोय, तशा पद्धतीचं ह्या कंडक्टरसारखं सगळ्यांनी काय केलं पाहिजे, त्या लीजसारखं सगळ्यांनी काय केलं पाहिजे, ह्या ओसाड जमिनीवरती हॅपीनेस निर्माण आपण केला पाहिजे. Then it is a matter of general agreement that the war has had chilling effect upon those little everyday civilities of behavior that sweeten the general air. Here, according to the writer, war never take place where the civilized people live, but civilized people are also needed to create a good environment where a war continuously happen. रायटरच्या मते ज्या ठिकाणी असे सिव्हिलाइज लोक, भरपूर सिव्हिलाइज लोक राहतात, म्हणजेच जे शिष्टाचार असतील किंवा गुड मॅनरचे असणारे जे लोक राहतात, त्या ठिकाणी कधीही वॉर घडत नाही, म्हणजे युद्धजन्य परिस्थिती कधीच निर्माण होत नाही, कारण तिथली लोक एवढी समजूतदार असतात, त्यामुळं वॉर कधीही तिथं घडत नाही. बट civilized people are needed to create a good environment where the war continuously happen. पण अशा सिव्हिलाइज पीपल लोकांचं काय आहे, ज्या ज्या ठिकाणी अशी वॉर म्हणजे ज्या युद्धजन्य जिथं परिस्थिती असते, अशा सिव्हिलाइज लोकांची तिथं खूप गरज असते. दे अफेक्ट दॅट कंट्री अँड देन दे क्रिएट द हॅपीनेस इन दॅट कंट्री. अशा पद्धतीने ते सगळीकडे काय करतात, स्वीटनेस निर्माण करण्याचं काम हे जे सिव्हिलाइज लोक आहेत, ज्या ज्या ठिकाणी वॉर म्हणजे युद्धजन्य परिस्थिती निर्माण होते, त्या ठिकाणी अशा सिव्हिलाइज लोकांची खूप गरज असते, आणि त्यांच्यामुळे तिथल्या तिथले जे युद्धजन्य परिस्थितीसुद्धा आटोक्यात येऊ शकते. देन वी मस्ट गेट दोज सिव्हिलिटीज बॅक इफ वी आर टू टेक अ लाईफ काइंडली द टॉलरेबल फॉर ईच अदर. We cannot get them back invoking the law. Author says that you cannot bring civility by using a law. If someone treats you rudely, the law cannot do anything. म्हणजेच आपण सिव्हिलिटी जी आहे ते लॉच्या माध्यमातून, म्हणजे जो शिष्टाचार आहे, जो पोलाइटनेस आहे, तो लॉच्या माध्यमातून आपण मिळू शकत नाही. इफ समवन ट्रीट्स यू रूडली, द लॉ कॅनॉट डू एनिथिंग. समजा एखादा तुमच्याशी रूडली बिहेव करतोय, त्याला लॉ जो आहे, कायदा हा त्याला मदत करू शकत नाही, कारण सिव्हिलिटी जी आहे ती लॉच्या माध्यमातून मिळत नाही, ते आपल्याला स्वतः निर्माण करावी लागते. द पोलिसमॅन इज नेसेसरी सिम्बॉल अँड द लॉ इज अ नेसेसरी इन्स्टिट्यूशन फॉर द सोसायटी that is still somewhat lower than the angel. Here, the police and the law are just a symbol who cannot protect you by behaving rudely with you. You need a civility and you need a person like a conductor. म्हणजेच पोलीस आणि लॉ हा तुमचं संरक्षण करण्यासाठीच आहेत. तुमच्यावर जर हल्लात्मक किंवा एखादा हल्ला झाला तर त्याला तुम्हाला पोलीस किंवा लॉ तुम्हाला प्रोटेक्ट करू शकेल. पण एखादा व्यक्ती तुमच्याशी रूडली बिहेव करत असेल, त्यावेळेस लॉ किंवा जो पोलीस आहेत ते तुम्हाला हेल्प करू शकत नाहीत. यू नीड अ सिव्हिलिटी. तुम्हाला त्यावेळेस कशाची गरज असते, सिव्हिलिटीची, म्हणजे पोलाइटनेसची गरज असते. आणि अँड अ नीड अ पर्सन लाईक अ कंडक्टर. आणि कंडक्टर जसा बिहेव करतो ह्या आपल्या लेसनमध्ये, तशा माणसांची तुम्हाला तिथं गरज असते. त्यावेळेस पोलीस आणि लॉ हे तुम्हाला प्रोटेक्ट करू शकत नाही. बट द लॉ कॅन ओनली प्रोटेक्ट अस अगेन्स्ट अ मटेरियल अटॅक. लॉ इथं जे आहे आपल्याला, द लॉ प्रोटेक्ट ओनली अवर मटेरियल डॅमेजेस, नॉट अवर रूड बिहेवियर. म्हणजे भौतिक गोष्टीपासून लॉ आपल्याला काय करू शकतो, प्रोटेक्ट करू शकतो. भौतिक गोष्टी आपल्याला मिळवून देण्यासाठी आपल्याला मिळवून देऊ शकतो, पण जी नैतिकता आहे ती आपल्याला त्यातून मिळू शकत नाही. किंवा रूड बिहेवियर जर एखादं वागत असेल, त्यातून आपल्याला लॉ प्रोटेक्ट करू शकत नाही. नॉर विल द लिफ्ट मॅन वे ऑफ मीटिंग मॉरल affront
by physical violence help us restore the civilities. Then the author says that in the case of the liftman, that the liftman should have won his victory by behaving politely against the rude person. इथं लिफ्टमॅनच्या बद्दल रायटर आपल्याला सांगतात, द लिफ्टमॅन त्यांनी रिस्टोर स्वतःची ही केली असती, स्वतःला त्यांनी तो जिंकला असता. त्याने जर तो बदला घेण्यासाठी जर सिव्हिलिटीचा जो वापर केला असता, तो डेफिनेटली ही विन द विक्ट्री. I suggest to him that he would have had a more subtle and effective revenge if he had treated the gentleman who would not say please with elaborate politeness. इथं लेखक म्हणतात की त्याने जो रिव्हेंज घेण्यासाठी त्याने जो हिंसाचाराचा मार्ग अवलंबला होता, त्याला जे ढकलून दिलं होतं त्या लिफ्टमधून, ते ढकलून न देता त्यांनी इलॅबोरेट पोलाइटनेसचा वापर जर केला असता आणि शिष्टाचाराचा वापर करून, पोलाइटनेसचा वापर करून जर त्याला ट्रीट केलं असतं, देन ही विन ही चॅलेंज और ही ओव्हरकेम द रूडनेस, बिकॉज सिव्हिलिटी हॅज द पॉवर टू ओव्हरकम द रूडनेस. म्हणजेच सिव्हिलिटीमध्ये एवढी पॉवर आहे की रूडनेस जो कितीही भयंकर असला, कितीही लोक जर बॅड मॅनर्सने वागत असतील, तर सिव्हिलिटी जर वापर केला असता तर तो 100% त्यातनं तो काय आला असता, त्यातनं बाहेर पडला असता. ही वुड हॅव हॅड द विक्ट्री नॉट ओनली ओव्हर द बोर बट ओव्हर हिमसेल्फ, अँड दॅट इज द विक्ट्री दॅट काउंट्स. Being a good civil person will not bring material benefit but bring a lot of spiritual benefit. इथं लेखक आपल्याला म्हणतो की जर आपल्याला जिंकायचं असेल तर आपल्याला गुड सिव्हिल पर्सन काय करू शकतो, नॉट गेटिंग अ मटेरियल बेनिफिट. म्हणजे जो चांगला वागतो, जो शिष्टाचाराने वागतो, पोलाइटनेसने वागतो, त्याला भौतिक सुख मिळणार नाही, भौतिक फायदा होणार नाही, बट ही ब्रिंग्स अ लॉट ऑफ स्पिरिच्युअल बेनिफिट्स. त्याला स्पिरिच्युअल बेनिफिट खूप जास्तीत जास्त मिळेल. म्हणजेच तो जास्तीत जास्त त्याला नैतिकता त्यातून त्याची साध्य होईल. आय कमेंट टू द लिफ्टमॅन अ स्टोरी ऑफ चेस्टरफील्ड. बघा लेखक काय म्हणतो की मला ह्या लिफ्टमॅनला ह्या चेस्टरफील्डची गोष्ट सांगायची वाटते. चेस्टरफील्ड एक राज्यकर्ता आहे, मोठा पॉलिटिशियन आहे. त्याबद्दल एक गोष्ट त्याला सांगायची वाटते की चेस्टरफील्डने कसं एका व्यक्तीला कसं पोलाइटनेसचा यूज करून कसं त्याला नमवून टाकलं किंवा त्याला हरवलं. ह्या चेस्टरफील्डची गोष्ट त्या लिफ्टमॅनला, त्या लेखकाला सांगावीशी वाटते. इन हिज टाईम द लंडन स्ट्रीट वेअर विदाउट द पेव्हमेंट ऑफ टुडे अँड द मॅन who took the wall had a driest footing. So the writer who tells the story to the liftman about a Chesterfield, that in the past when there was a lot of snowfall in the London, काही वर्षांपूर्वी, खूप वर्षांपूर्वी ज्यावेळेस लंडनमध्ये स्नोफॉल व्हायचा म्हणजे बर्फदृष्टी व्हायची, देअर वॉज नो फुटपाथ, पेव्हमेंट्स म्हणजे फुटपाथ, फॉर पीपल टू वॉक ऑन दे, सो दे यूज टू वॉक a small wall. Only one person at a time could walk on the wall. त्यावेळेस त्या काळामध्ये फुटपाथ नसायचे. ज्यावेळेस स्नोफॉल व्हायचा त्यावेळेस लोक त्या शेजारी असणाऱ्या भिंतीच्या कडेने, भिंतीच्या वरून काय करायचे, एक सिंगल रोड होता, सिंगल त्या भिंतीच्या ह्याच्यावरून जायचा, त्यावर सिंगल रोड होता आणि त्यावरनं एकच व्यक्ती ॲट टाईम जाऊ शकत होता आणि त्या वॉलचा वापर करत होते. देन आय नेव्हर गिव्ह द वॉल टू द स्काउंड्रल, said a man who met a Chesterfield one day in a street. Then Chesterfield told that a man in front of him who walked up to him and told to the Chesterfield rudely, I never give the wall to the scoundrel. बघा एके दिवशी काय घडलं, असेच चेस्टरफील्ड काय करत होते, त्या वॉलच्या कडेने चालत होते. ते वन वे असल्यामुळे एका वेळेस एकच व्यक्ती जाऊ शकत होता. समोरून एक व्यक्ती आली आणि त्यांना चेस्टरफील्डला म्हणाली, आय नेव्हर गिव्ह द वॉल टू द स्काउंटर. म्हणजे अशा मी म्हणजे ही स्काउंटर ही काय एक शिवी आहे, मी अशा साध्या लोकांना किंवा ह्यांना मी रस्ता देणार नाही, असं तो डायरेक्ट त्या चेस्टरफील्डला म्हणाला. देन चेस्टरफील्ड रिप्लाय, आय ऑलवेज डू, सेड द चेस्टरफील्ड. चेस्टरफील्ड यांनी रिप्लाय दिला, बघा, चेस्टरफील्ड देन स्माइल ॲट द मॅन अँड सेड, आय ऑलवेज डू, विच मीन्स ही अननोईंगली इन्सल्टेड दॅट मॅन. म्हणजेच काय, अननोईंगली त्यांनी काय केलं, त्या व्यक्तीचा इन्सल्ट केला. कारण ते काय म्हणाला, तो मी स्काउंटर लोकांना काय करत आहे, रस्ता देत नाही. आणि चेस्टरफील्ड यांनी काय रिप्लाय दिला, मी नेहमी देतो, मी अशा लोकांना नेहमी रस्ता देतो. म्हणजेच ही स्काउंटर हा शब्द कोणाशी गेला,
की ऑटोमॅटिक त्या व्यक्तीलाच ते सजेस्ट झालं. म्हणजेच अशा पद्धतीने अननोइंगली आपण काय केलं पाहिजे, लोकांचा इन्सल्टेड झालेला पण कळलं नाही पाहिजे. असा पोलाइटनेसचा वापर करून जर आपण थोडंसं सेन्स ऑफ आपला जो सेन्स आहे जो वापरला, प्रेझेन्स ऑफ माइंड वापरलं, तर ऑटोमॅटिकली आपण आपल्या पोलाइटनेसने इतरांना आपण दुखवलेलं पण कळणार नाही, अशा पद्धतीने वापरलं पाहिजे. सो आय होप द लिफ्टमॅन विल ॲग्री दॅट हिज रिव्हेंज वॉज मच मोर स्वीट दॅन इफ ही हॅड फ्लंग अ फेलो इन टू मड. त्यामुळे लेखकाला असं वाटतं की लिफ्टमॅनने सुद्धा अशाच पद्धतीने जर बिहेव केला असता, तर त्यालासुद्धा त्या पोलाइटनेसचा वापर करून त्या माणसाला कसा इन्सल्ट झाला असता त्यालासुद्धा कळलं नसतं. So here the student, we have completed our lesson number 1.2 on saying please. So the brainstorming activities on this lesson we will send in tomorrow's lecture. So thank you.